नकाशा कसा वाचायचा. जर आपण 10वी बोर्डचे प्रश्न बघितले भूगोल या विषयाचे, तर आपल्याला बरेचसे प्रश्न नकाशाचा शीर्षक काय आहे, उपशीर्षक काय आहे, तसेच सूची तयार करा किंवा सूचीमध्ये काय दिलं आहे ते दाखवा असे प्रश्न येतात. तर नकाशा कसा वाचला पाहिजे? या नकाशाचं शीर्षक काय आहे? नकाशाचं शीर्षक आहे भारत. तसेच नकाशाचं उपशीर्षक काय आहे? प्रमुख नद्या व सरोवरे. तसेच दिशादर्शक दिलेलं आहे आपलं इथं. बरोबर. म्हणजे वरची जी दिशा आहे ती उत्तर आहे. तर मग खालची जी असेल ती दक्षिण असेल आणि इकडची जी असेल ती पूर्व असेल आणि इकडची जी असेल ते पश्चिम असेल. तसेच आपल्याला इथं स्केल दिली आहे, प्रमाण दिलेलं आहे. तर इथं 1 सेंटीमीटर इज इक्वल टू म्हणजेच 1 सेंटीमीटर बरोबर 200 किलोमीटर अशी दिली आहे. आणि सगळ्यात लास्टला आपल्याला सूची दिली आहे. सूची म्हणजेच नकाशामध्ये त्यांनी काय दाखवलंय. तर हे जे असं दाखवलेलं आहे ते म्हणजे काय आहे? नदी आहे. तर आपल्याला ह्या सगळ्या नद्या दिसतात. आता आणि नंतर एक पॉइंट दिला आहे. पॉइंट म्हणजे काय आहे? पॉइंट म्हणजे त्यांचं उगमस्थान आहे. फॉर एक्झाम्पल आपण जर गंगा नदीचं घेतलं तर गंगा नदीचं उगम कुठं आहे? गंगोत्रीला आहे. यमुना नदीचा उगम कुठं आहे? यमुनोत्रीला आहे. बरोबर. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला बघता येतात. तसेच भारतातल्या आपण महत्त्वाच्या नद्या जर बघितल्या, प्रमुख नद्या, तर त्याच्यामध्ये सिंधू येईल, नंतर ब्रह्मपुत्रा येईल, त्यानंतर गंगा येईल आणि दक्षिणेकडल्या गोदावरी येईल, कृष्णा येईल, कावेरी येईल इत्यादी. तसेच नर्मदा आणि तापी ह्या पश्चिम वाहिन्या नद्या पण येतील. तर इत्यादी गोष्टी आपण मॅपमध्ये बघू शकतो आणि अशा प्रकारे आपण मॅपची म्हणजेच नकाशाची वाचन करू शकतो. जय हिंद.